1 वर्षानंतर माझा ब्लॉग येतोय आणि म्हणजे हा तर अचानक बनवला आहे मी ब्लॉग, कारण आम्ही लोक बाहेर आलो आहे कुठेतरी आणि याआधी पण आम्ही खूप जागेवर बाहेर गेलो पण ब्लॉग बनवले नाहीत. मे बी म्हणजे माझ्याकडे क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये मी शॉर्ट व्हिडिओज बनवले तर मी नक्की ट्राय करेन एडिट करून अपलोड करायला. तर आत्ता आम्ही आलो आहे गोकर्णमध्ये, जे गोव्याच्या थोड्या पुढे आहे कर्नाटकमध्ये आणि मे बी आमची लास्ट ट्रिप असेल. सो त्याला व्हिडिओ तर नाही बनवायचे पण त्याला खूप इंटरेस्ट असते उंगल्या करायची. सो आता आम्ही आलो आहे, जसं की मी बोलली आम्ही आलो आहे गोकर्णमध्ये. तर ॲक्च्युली आम्ही काल आलो आहे पण आमची ट्रेन खूप जास्त लेट झाली, म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 4 तास लेट झाले. मग आम्ही संडेला निघालो होतो, आम्ही मंडेला संध्याकाळी 5-6 वाजता पोहोचलो आहे आणि आज ट्यूजडे. म्हणजे काल आम्ही काहीच केलं नाही, मी व्हिडिओज काढले पण काल आम्ही काहीच केलं नाही. त्यामुळे मी विचार केला की कालचं जे आहे ते सगळं स्किप करून आजपासून ब्लॉग टाक, म्हणजे आज डे 1 उद्या डे 2 असेल. परवाचं मला काही आयडिया नाही आहे, थांबतोय नाही थांबत आहे. आणि मग बघूया आज आपण काय काय करणार आहोत. म्हणजे आज काय नाही, आज आम्ही गोकर्णच फिरणार आहोत, गोकर्णाच्या टेम्पलमध्ये जाणार आहोत, गोकर्ण बीचला जाणार आहोत. बीचवर जाऊन काय काय ॲक्टिव्हिटीज करतोय मला नाही माहिती, बघू आता तिकडे जाऊन. आता जरा मी टेम्पलमध्ये जाणार आहे तर रेडी होते आणि मी दाखवते तुम्हाला की मी काय घालणार आहे. ही अशी छानशी साडी मी नेसणार आहे. म्हणजे मी ॲक्च्युली दुसरी साडी नेसणार होती पण मी आणल्या 2 साडीज. पण आम्ही उद्या मुरुडेश्वर टेम्पलला जाणार आहे तर तिथे मी साडी नेसेन की नाही मला माहिती नाही, आणि आम्ही गोकर्णमध्ये पण टेम्पलमध्ये जाणार होतो हे मला माहिती नाही. मी असंच सहजच 2 साडीज घेऊन आली. आता मी ही साडी नेसणार आहे तर मी साडी नेसून तुम्हाला भेटते. तर झालं असं होतं की निघतानाच आमची भांडणं झाली, त्यामुळे मग मला काही रेकॉर्ड नाही करता आलं. मी अशीच तनतन करत निघाली तिकडून आणि गाडीवर बसून पण आम्ही काहीच नाही बोललो, आम्ही असेच आलो. आता आम्ही बोलतो आहे थोडं पण त्या भांडणामुळे आम्हाला लेट झाला. आणि हा तर ह्या टेम्पलमध्ये एक कंपल्सरी आहे की मुलींना ट्रेडिशनल अटायर आहे, नो जीन्स एनिथिंग अलाउड. आणि मुलांना हे असं लुंगी कंपल्सरी आहे. सो याने ही लुंगी कॅरी केली होती आणि ती लुंगी त्याने लेट झालेला 1 वाजता मंदिर बंद होणार होतं, 12 वाजलेले म्हणून क्यूमध्येच त्याने ती लुंगी नेसली आहे. आणि हे मी अशी दिसत होती, भांडणामुळे मला ते दाखवता आलं नाही मगाशी म्हणून मी असं दाखवते आहे. लास्टला मी फोटोज अपलोड करेन. आणि हे आहे मंदिर, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल अलाव नव्हता म्हणून मग आम्ही फटाफट दर्शन केले आणि तिकडून निघालो. मंदिराच्या बाहेर थोडेसे शॉप्स आहेत. माझ्या फ्रेंडला घ्यायचा होता फ्रीज मॅग्नेट, तो आला होता पण त्याने घेतलं नव्हतं, मग आम्ही त्याला फ्रीज मॅग्नेट घेतलं. थोडंफार काही बघितलं तिथे, छान छान म्हणजे असे ना खादी कॉटनचे कपडे, कुर्ताज वगैरे आहेत, बॅग्स आहेत, मॅग्नेट्स आहेत. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. ॲक्च्युली हे जे गणपतीचं टेम्पल आहे ना, गणपतीचं मंदिर, तिथे आधी जायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्या मेन मंदिरात जायचं असतं, पण आमचं चुकलं, आम्ही उलटं केलं. त्यानंतर मंदिराच्या आत जाऊन छान गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो जेवायला. जवळपास काही नव्हतं, खूप उन्हात फिरल्यानंतर ना एक छोटंसं आम्हाला उपहारगृह दिसलेलं. मंदिराच्या लेनमध्ये दत्तकृपा म्हणून आहे काहीतरी, तिथे जेवायला आलो. 2 थाली मागवले आहेत, अशी दिसते मी. ॲक्च्युली मला मगाशीच माझा लूक दाखवायचा होता पण जाऊ दे, भांडणांमुळे मला दाखवता नाही आला. वॉर्म अप चाललेला आमच्याकडे, दाखवते की नंतर माझा लूक. मी जेव्हा केव्हा छान दिसते ना, मला लोकांची नजरच लागते. बीचवर जायला आलो आम्ही, मगाशी फोटोज वगैरे काढले साडीवर छान. आता आम्ही बीचवर चाललो आहे. कुठले बीच? आम्ही
ओमली. आता ते कसं सनसेटचा टायमिंग झाला आहे माहिती नाही, आता बघू. ते मी अशी आहे आणि हा असा आहे. हा का मग नको जाऊया. आमचा प्लॅन झालेला आहे चेंज. आम्ही बीचला जाणार आहोत परवा. तर आम्ही विचार केला की लेट झालाच आहे, तर आमचा जो समोर बीच आहे आम्ही तिथेच जाऊ. त्यामुळे आम्ही आता जरा एक राऊंड मारतो आणि आम्ही पुन्हा आमच्या इथेच जातो. काय ना भांडणामध्ये असाच टाइम वेस्ट होतो, म्हणून मी याला बोलते की भांडत नको जाऊस माझ्याशी. तरी भांडण इथं जागेवरती उभं राहा आणि मिरर चेक कर. बघा हिरो बघा कसं वाटतंय. लंगूर के हात लंगूर वाटतंय ना. तर मी म्हण कोणाला सूट येते नक्की, मला की त्याला, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. चला जाऊन बघतो आम्ही काय घ्यायचंय काय नाही. त्यानंतर पुन्हा जातो आमच्या इथल्याच बीचवरती. आता धड हे नाही ते नाही ना, बघ हो ना. सरळ सरळ मला मॅप कळतो बरं का. चला आम्ही मस्त राऊंड मारत मारत त्या तिकडच्या आमच्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आलो. इथे थोडी तरी माणसं आहे. आमच्या इकडे कोणच दिसत नव्हतं आम्हाला. आता इथे आम्हाला खूप सारे असे कॅफेज दिसत आहेत 3-4. तर अनुज बोलतोय की इथे आपण काहीतरी ट्राय करूया. जर आम्हाला मेन्यू चांगला वाटला तर मेन्यू चेक करतो. जर आम्हाला मेन्यू चांगला वाटला तर आम्ही लोक इथे काहीतरी ट्राय करू. अजून लोक इथे पाण्यात पोहत आहेत. खूप छान आणि शांत वाटतंय. कोणाला कुठे जायचं नसेल आणि ना फक्त टाइम स्पेंड करायचा असेल ना शांततेत, तर मी सजेस्ट करेन की गोकर्णाला या. गोकर्णाला खूप बीचेस म्हणजे आहेत शांत. इथे या, टाइम स्पेंड करा. कारण की काय झालं माहिती आहे, इंस्टाग्रामवरती खूप बीचेस म्हणजे इंस्टाग्रामवरती जसे जसे बीचेस फेमस होतात ना, लोक म्हणजे इन्फ्लुएन्सर जेव्हा सांगतात ना की बाबा ह्या बीचवरती जा, त्या म्हणजे ना ते बीच ट्रेंडमध्ये येतो आणि तिथे एवढी गर्दी होते की विचारू नका. आता आम्ही ज्या बीचवरती स्टे करतोय ना, तो बीच काय कुठे आम्ही कोणी ऐकला नव्हता. हा गोकर्ण बीच एक माहिती आहे लोकांना आणि ओम बीच माहिती आहे आणि कुठले बीच माहिती आहे. तिथे आम्ही गेलेलो दुपारी, गर्दी होती. पण आम्ही जिथे स्टे करतोय तिथे जराही गर्दी नाहीये. खूप शांतता आहे, खूप छान वाटतं. कोणाला काही टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही लोक इथे घेऊ शकता. तर आता आम्ही परत मागे चाललोय. कॅफेचा मेन्यू नाही आवडलेला दिसत आहे. आम्ही जातो परत आमच्या इथे, कारण आम्ही जिथे थांबलोय ना त्यांच्या कॅफेमध्ये पण आहे ना रिजनेबल आणि छान मेन्यू आहे. काल आम्ही जेवलो ते जेवण पण खूप छान होतं, मला आवडलं. तर आता आम्ही परत तिकडेच जातो. आजचा काय दिवस असाच गेलाय, म्हणजे छान गेला, भांडत मारामारी करत. तर आता आम्ही जातो परत. संध्याकाळी मला उद्याची तयारी करायची आहे, कारण उद्या आम्हाला निघायचं मुर्डेश्वरला 8:30 वाजता. लेट नाही व्हायचंय, कारण लेट झालं ना की पुढचे पूर्ण प्लॅन खराब होतो. त्यामुळे लेट नाही करायचंय मला, आणि माझ्यामुळे तर बिलकुल नाही. नंतर मला ऐकायला लागतं लोकांचं. तर चला आता आपण तिकडे जाऊया आणि मग आजचा ब्लॉग इथेच एंड होईल. उद्याचं उद्या. आज काय पुढे केलं नाही त्यामुळे आज छोटासा ब्लॉग असेल. मला फक्त ना सेट डोसा खायचा आहे. मी खूप जागेवर बघितलाय सेट डोसा, त्यामुळे मला तो खायचा आहे. पण इकडे असं आहे की लंचच्या टाइममध्ये तुम्हाला डोसा वगैरे नाही मिळत. आता उद्या सकाळी ब्रेकफास्टला सेट डोसा मी खाणार आहे. चला तर आता आपण आपल्या कॅफेवर परत. छान आम्ही आलो आमच्या कॅफेमध्ये. याने मागवलं पनीर चिल्ली, कारण आज ट्यूजडे, आणि मी मागवलं फ्रेंच फ्राईज. माझे ऑल टाईम फेवरेट असतात ना फ्रेंच फ्राईज. मी कधीही कुठेही खाऊ शकतो. आता आम्ही हे संपवतो आणि मग आम्ही बघतो आम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे जेवायला. आता तर मगाशी हा बोलत होता की तिकडच्या कॅफेमध्ये जायचं जेवायला. आता बोलतोय की आपण पार्सल घेऊन येऊया रूमवरती. तर बघू, रूममध्ये टी व्ही नाही त्यामुळे पार्सल आणून खायचं म्हणजे कंटाळा येतो. बट ठीक आहे, बघूया. आणि आता आपले संपवतो फटाफट. गरम गरम आहे आणि खूप छान टेस्ट आहे, खूप छान आहे. क्वांटिटी पण खूप छान आहे. गाणी लागली. मस्त आम्ही नाश्ता करून निघालो आता आमच्या रूमवर जायला. माझ्या नवऱ्याने छानशी जागा, म्हणजे एवढी जागा आहे तिकडून तसं झालं, पण त्याला तसं नाही जायचं. त्याने एक जागा शोधून काढली आहे, तुम्हाला दाखवते बघा. फुल शॉर्टकट आहे, हुशार आहे माझा नवरा. चला आता आता काहीच नाही आहे. माझ्या रूमवर जाणार, आराम करणार, पुन्हा जेवणार. संपला आजचा दिवस. आता आजचा व्लॉग इथे सेंड करूया आपण. थांबा, माझ्या नवऱ्यासोबत तुम्हाला मी बाय बाय बोलते. अनुज
काय बाय 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 सी यू टुमॉरो सी यू टुमॉरो. उद्या काहीतरी आपण जाऊ छान छान फिरायला. बाय.